आज आपण हजारो वर्ष मागे जाणार आहोत एका अशा अद्भुत प्राचीन संस्कृतीकडे ज्यांनी शहरं कशी असावीत याचा जणू काही एक आदर्शच घालून दिला होता. चला तर मग हडप्पा शहरांची हीच अविश्वसनीय रहस्य उलगडूया. एक विचार करा, 4,500 वर्षांपूर्वीचे एखादं शहर आजच्या आपल्या शहरांपेक्षा जास्त चांगलं, जास्त प्लॅन्ड असू शकतं का? प्रश्न थोडा विचित्र वाटतोय नाही का? पण थांबा, या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपल्याला याचं उत्तर नक्कीच मिळेल. तर आपण बोलतोय हडप्पा संस्कृतीबद्दल. हो, तेच एक 4,500 वर्ष जुनं रहस्य, जे आपल्याला त्या काळातल्या लोकांच्या शहरी प्रतिभेची आणि त्यांच्या इंजिनिअरिंगची एक अविश्वसनीय कहाणी सांगतं. ओके, तर हडप्पा संस्कृती, जिला आपण सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखतो, ही साधारणपणे इसवी सन पूर्व 2500च्या काळातली एक कांस्ययुगीन संस्कृती होती. आणि तिची खरी ओळख, तिचं वैशिष्ट्य काय होतं, तर ते होतं तिचं अत्यंत प्रगत म्हणजे ॲडव्हान्स्ड शहरी नियोजन आणि इंजिनिअरिंग कौशल्य. चला तर मग आता या संस्कृतीच्या पहिल्या मोठ्या रहस्याकडे वळूया, आणि ते म्हणजे त्यांच्या शहरांची विचारपूर्वक आणि एकदम तर्कशुद्ध रचना. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या सिटीचा ब्लूप्रिंट. या शहरांचं सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ग्रिड पॅटर्नमधली रचना. आता ग्रिड पॅटर्न म्हणजे काय, तर सरळ सरळ रस्ते जे एकमेकांना बरोबर काटकोनात म्हणजे 90 डिग्रीमध्ये छेदतात. या एका गोष्टीवरूनच आपल्याला कळतं की त्यांच्यासाठी शिस्त आणि सुव्यवस्था किती महत्त्वाची होती. आता हे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांचं शहर 2 मुख्य भागांमध्ये विभागलेलं होतं. एक होता सिटाडेल, म्हणजेच आपला बालेकिल्ला. हा भाग जरा उंचावर आणि तटबंदीने वेढलेला असायचा. याचा उपयोग बहुतेक करून प्रशासकीय आणि धार्मिक कामांसाठी व्हायचा. आणि दुसरा भाग होता लोअर टाउन, म्हणजेच खालचं शहर, जिथे सामान्य लोकांची वस्ती होती. या विभागणीतूनच त्यांच्या समाजाची रचना कशी होती याचा आपल्याला अंदाज येतो. बरं, तर शहराचा मोठा आराखडा तर आपण पाहिला, पण आता थोडं अजून आत जाऊया. त्यांच्या बांधकामाच्या पद्धती आणि साहित्याच्या एकदम बारीक-सारीक तपशिलांकडे. चला बघूया की त्यांच्या एका साध्या विटेमागे सुद्धा काय विज्ञान दडलेलं होतं. आणि हे खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी स्टँडर्डाइज्ड बांधकाम साहित्य वापरलं. म्हणजे काय तर विचार करा, संपूर्ण संस्कृतीच्या प्रदेशात एकाच ठरलेल्या आकाराच्या भाजलेल्या मातीच्या विटा वापरल्या जात होत्या आणि त्या जोडण्यासाठी जिप्समचा वापर केला जायचा. यावरून हे स्पष्ट होतं की त्यांची उत्पादन आणि नियोजनाची सिस्टम किती प्रगत आणि सुविकसित होती. आणि त्यांच्या नियोजनातली अचूकता तर बघा, कमाल आहे. बहुतेक इमारती या 4 मुख्य दिशांना म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम यांना अगदी अनुसरून बांधलेल्या आहेत. हा त्या काळातल्या त्यांच्या वैज्ञानिक विचारांचा आणि त्यांना असलेल्या खगोलशास्त्राच्या प्रगत ज्ञानाचा किती मोठा पुरावा आहे, नाही का? ओके, आता आपण हडप्पा वास्तुकलेच्या कदाचित सगळ्यात प्रभावी आणि दूरदृष्टीच्या पैलूकडे येऊया. एक अशी गोष्ट जी आजच्या काळातही आपल्याला आश्चर्य करते, आणि ती म्हणजे सार्वजनिक आरोग्यासाठी केलेली इंजिनिअरिंग. त्यांनी खरंच खूप अद्भुत गोष्टी केल्या, पण यातली सगळ्यात उल्लेखनीय, सगळ्यात खास गोष्ट कोणती होती? असं काय होतं ज्यामुळे ते त्या काळातल्या इतर अनेक प्राचीन संस्कृतींपेक्षा खूप वेगळे ठरले? उत्तर आहे त्यांची ड्रेनेज सिस्टम, म्हणजेच प्रगत निचरा प्रणाली. जरा कल्पना करा, प्रत्येक घरात स्वतःची गटारं, ती गटारं रस्त्याखालच्या झाकलेल्या गटारांना जोडलेली, आणि या सगळ्याचं मिळून एक संपूर्ण शहरात पसरलेलं भूमिगत जाळं तयार व्हायचं. खरं सांगायचं तर हे आजच्या काळातही अनेक शहरांमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि हे लक्षात घ्या की त्या काळात इजिप्त किंवा मेसोपोटेमियासारख्या मोठ्या संस्कृतींमध्ये सुद्धा एवढी प्रगत व्यवस्था नव्हती. या एका गोष्टीवरूनच हे अगदी स्पष्ट होतं की हडप्पा संस्कृतीतील लोकांसाठी स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या गोष्टी किती जास्त महत्त्वाच्या होत्या. हे फक्त एक बांधकाम नव्हतं, तर लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी एक अतिशय विचारपूर्वक केलेली व्यवस्था होती. चला आता पुन्हा एकदा बालेकिल्ल्याकडे जाऊया आणि तिथल्या जीवनावर एक नजर टाकूया. कारण तिथल्या ज्या सार्वजनिक वास्तू आहेत त्या आपल्याला त्यांच्या सामाजिक आणि नागरी जीवनाबद्दल खूप महत्त्वाचे संकेत देतात. यामध्ये काही खूप महत्त्वाच्या सार्वजनिक वास्तू सापडल्या आहेत, जसं की मोहेंजो-दारोमधलं विशाल स्नानगृह. असं मानलं जातं की हे कदाचित सामुदायिक धार्मिक स्नानासाठी वापरलं जात असावं. मग आहेत मोठी धान्य कोठारं, जी धान्य खराब होऊ नये, हवा खेळती राहावी म्हणून उंच चौथऱ्यावर बांधलेली होती. आणि हो, असंख्य विहिरी आणि जलाशय, जे त्यांचं पाणी व्यवस्थापन किती कार्यक्षम होतं हे दाखवून देतात. तर या सगळ्यामागे एक मूळ विचार, एक तत्वज्ञान दडलेलं आहे. त्यांनी फक्त विटांच्या इमारती नाही बांधल्या, तर एक विचार मागे सोडला आहे. आणि तोच त्यांच्या कामाचा खरा वारसा आहे.
आणि हा विचार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: हडप्पा वास्तुकला ही शोभेपेक्षा मुख्यत्वे कार्यात्मक आणि व्यावहारिक होती. म्हणजे त्यांच्या कामात सजावटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा उपयुक्ततेला म्हणजे फंक्शनॅलिटीला जास्त महत्त्व दिलं गेलं होतं आणि हाच त्यांच्या संपूर्ण आर्किटेक्चरचा गाभा होता. थोडक्यात सांगायचं तर पद्धतशीर नियोजन, ॲडव्हान्स्ड सॅनिटेशन सिस्टीम आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापन ही 3 वैशिष्ट्ये हीच आहेत त्या अत्यंत प्रगत शहरी संस्कृतीची खरी ओळख. आणि याच गोष्टींमुळे हडप्पा संस्कृती इतिहासात आपलं एक वेगळं अढळ स्थान निर्माण करते. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आज आपली शहरं ज्या समस्यांना तोंड देत आहेत, त्या पाहता ही प्राचीन शहरं आपल्याला आपलं भविष्य अधिक चांगलं घडवण्यासाठी काय शिकवू शकतात? खरंच यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.